बाय बाय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे निझर नवा ब्लॉग्स. तर काहीच खूप दिवसांनी असं ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आज चाललोय खरं तर कोकणामध्ये. आजचं कोकण स्पेशल ब्लॉग असणार आहे आणि आपली आजची जर्नी असणार आहे ही दिवा ते सावंतवाडी, तिथून मडगाव, म्हणजे दिवा सावंतवाडी मडगाव पॅसेंजरनी सावंतवाडीपर्यंत आपली जर्नी असणार आहे आजची. आणि आजची जे ट्रेन जर्नी सेकंड जर्नी असेल, कारण की याच्या आधी मी रत्नागिरीची टूर केलेली, ती एक ट्रेन जर्नी झाली. त्याच्यानंतर मग ब्लॉग चालू केल्यापासून आणि ही आताची ही एक ट्रेन जर्नी असेल. सो आजचा ब्लॉग हा खूप मजेशीर आणि एन्जॉयमेंटवाला असणार आहे आणि खरं तर एक मेमोरेबल ब्लॉग असं काम करूया. आता टाइम वेस्ट नाही घालूया. आता आपण डायरेक्ट इथून निघूया, स्टेशनला भेटू आणि नंतर मग बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करूया. हाय बाय बाय. चप्पल घातली का? पाय घातले का? चप्पल नाही घातली. आता दिवा स्टेशनला पोहोचलोय आणि आता पाठीमागे आपली ट्रेन पण उभी आहे. D2 कोच नंबर आहे, सीट नंबर 61. बसायला पण जागा भेटली आणि आता लोकांची पाठी गर्दी बघतच असेल, म्हणजे या साईडला तर लोक पण येतातच आहेत. आता हळूहळू गर्दी वाढत चालली, कारण की आता वाजले 6:09, 6:20चा टायमिंग आहे ट्रेन सुटायचा. सो आता त्याच्यामुळे लोकांची गर्दी पण आहे. सो आता बघू आपण पुढे, आपली जर्नी तर मस्त होणार आहे आणि बघू आता ट्रेन आज टायमावर सुटते का. तर वाटी बघू शकत, नुसती गर्दी झाली लोकांची. आणि आता सध्या असं झालं आहे की अर्धे गाडीचे डबे रिझर्वेशन आहे, अर्धे जनरल आहे. तर मग त्याच्यामुळे परत लोकांची धावपळ होते, मग ते अजून मजा येते बघायला. सो आता आपण बघू. आणि आता ट्रेन पण सुटायचा वेळ झाला. आता जनशताब्दी क्रॉस झाली, बघू आता तेजस पण जाईल, त्याच्यानंतर मग ही पण सुटेल आपली ट्रेन. आणि आजच्या जर्नीबद्दल काय सांगावं तुम्हाला, माहिती आहे कोकण जर्नी म्हणजे कसं असतं, एकदम फुल एन्जॉयमेंट, फन आणि आपल्याला तुला माहिती आहे स्वर्गात जाणं म्हणजे सोपं नसतं. तर त्याच्यामुळेच आपण आता बसूया, बघू आपले. आणि आजच्या जर्नीमध्ये आपल्यासोबत आहे माझी मम्मी आहे, माझे पप्पा आहेत, भाऊ आहे छोटा आणि विनर आपल्यासोबत आहे. सो आपला असा 4-5 जणांचा पूर्ण आजचा प्रवास असेल. सो बघू, लेट्स एन्जॉय आणि निघूया. आता जरा ट्रेनमध्ये थोडीशी शॉर्ट्स घेऊ आणि नंतर मग आपण आपल्या जर्नीला सुरुवात करू. ट्रेन आणि आमच्यासोबत आजच्या जर्नीमध्ये विनर पण आहे सोबत. तर बघू पुढचा प्रवास कसा होतो.
Living life, everyday, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, everyday, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. I'm kinda stuck between a rock and a hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living with no shame. Wait no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well I just wanna be happy, how to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome. But try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life, everyday, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. Living life, everyday, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. गाईज आता फायनली ट्रेन पनवेलवरून सुटली आहे आणि आता बघू पुढे कोणता हॉल्टला थांबतो डायरेक्ट आता सांगता येत नाही. आणि ट्रेन आता सगळे कोच घेत स्टेशन घेत नाही, सो बघू आता आपण. ओ माय गॉड, आणि काकांचा शूज पडला इथे. चप्पल पडली निर्जरची. ए माझी नाही पडली, समजला का? ए दात पडके, माझी नाही पडली, समजलं. आता काय करते? असे दुसऱ्यांच्या तोंडांकडे का बघता, इकडं भेलवाला पाणी पाणी बडा कुरमुरची गेला इकडं पडागानी कुरकुरे. ट्रेनमध्ये ब्लॉग करता करता एक सबस्क्रायबर भेटला आपल्याला. आपला मित्र नाव आहे शंतनू माडी गेला. आता आपल्या गाण्याला काय असे सपोर्ट करा.
चालू आरो डायरेक्ट खेड आहे इथून खेड चालू तर गाईज आता ट्रेन फायनली वेल्लवड्याला पोचली आहे. ट्रेन खरं तर खूप लेट झाली कारण की वेल्लवड्याला वाजलं काही 3:30 होतं आणि आता वाजले लिटरली 4:30 झाले. गाडी 4:37 झाले. हा जो 4:30चा जो टायमिंग आहे ना तो खरं तर मडुरा स्टेशनला ट्रेनचा होता. तर आता आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. सो आता बघू की आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो. ॲटलीस्ट मला तरी वाटतं आणि 6:30-7 आम्हाला जर मडुरा स्टेशनलाच होतील पोहोचेपर्यंत. कारण की जेव्हा ट्रेन आधीच लेट झालेली आहे नंतर मग खेडनंतर मग ट्रेनने चांगलं कव्हरअप केलं. मग नंतर सगळं बहुतेक हॉल्ट पण घेतले नसतील. त्याच्यामुळे जरी अजून लवकर पोहोचायचे चान्सेस आहेत. तर बघू आता आणि
तर गाईज आता नांदगावला पोचलो आम्ही. वाजले संध्याकाळचे 6. खरं तर या टायमाला आम्ही खरं तर मडुरा स्टेशनला उतरायला पाहिजे होतं, बट ट्रेन आय थिंक खूप लेट झाली आहे. सो बघू आता कितपर्यंत आम्ही पोचतो आहे. आणि आता अनाऊन्समेंट होते ती ट्रेन थोड्याच वेळात सुटेल. पाठी सिग्नल पण दिला आहे, ग्रीन सिग्नल दिसत असेल तुम्हाला. सो बघू इथून पाठून पण आपल्याला हिरवा झेंडा भेटला आहे आणि ट्रेन आपली हळूहळू सुटली आहे पुढे पुढे. सो चला चढू. गाईज आजची जर्नी खूप आपली मस्त एन्जॉयमेंट आणि मजेशीर होती, कारण की तुम्हाला माहिती आहे कोकण जर्नी कशी असते. सो आणि मधले टेक घ्यायला विसरलो, कारण की मी स्वतः लिटरली झोपलेलो रात्री खरंच 12:30 झोपलो, त्याच्यामुळे ना झोप पूर्ण नाही झाली. रत्नागिरी यायच्या आधीच झोपला आणि जे नंतर रत्नागिरीच्या नंतर जे मेन जे सीन होते ते सगळेच मिस आउट झाले. आणि नंतर मग सगळे आता घेतले, सगळे इव्हनिंगचे सीन कव्हर अप करायला घेतले. बोललो काही ना काहीतरी आपण करायचं. आणि म्हणजे नॉर्मल टाइम लॅप्स असून दे, स्लो मोशन असून दे, खूप काही आपण घ्यायला ट्राय केलं. सनसेट घेतलाय, असे खूप काही व्ह्यूज आपण घेतले, कव्हर अप केले पटापट. पण जे असे मतलब वॉटरफॉलचा जो मेन होता ना, दुधी वॉटरफॉल म्हणजे दुधी नदीचा तो पंचगंगा नदीचा, तो वॉटरफॉल आपल्याला कव्हर करताना आला. सो बघू आपण नेक्स्ट टाइम येताना घरी जाताना परत आपण तो कव्हर करूया आणि आठवणीने कव्हर करू. सो आता बघू किती वाजेपर्यंत ट्रेन पोहोचते, कारण की खरंच लिटरली वैतागलो. सकाळी 5 वाजता घर सोडलं, 5 वाजल्यापासून ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजले. 6:30 नाही सॉरी 6 वाजले, म्हणजे 12 तास आहेत, 1 तास 13 तास एकूण उलटून झाले पूर्ण. लिटरली आता वैताग आले ट्रेनमध्ये बसून. हाय कर हाय. तर गाईज आता कणकवलीला पोहोचलोय. पाठी दिसायचं कणकवली स्टेशन आहे पूर्ण. आणि ट्रेन आता सताळ रिकामी पडली आहे, कोणच नाही ट्रेनमध्ये. सकाळी बघितलं असतं ना तर दुप्पट गर्दी होती, म्हणजे पूर्ण स्टँड बाय स्टँड लोक बसून जात होते. वरतून असे पण विदाउट तिकीट आपण बोलतो ना की वेटिंगवरती जातात, तशी पण लोक होतेच. सो मस्त वाटतं जरा, ट्रेन भरलेली होती आणि आता सगळं शांत झालं आहे. जायपर्यंत आता कंटाळा येणार आणि संध्याकाळ पण झाली आहे. मस्त कोकणातली संध्याकाळ एन्जॉय करतोय सध्या तर आता, कारण की असं 2.5 वर्षानंतर पूर्ण गावाला आलं, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं, एकदम एक्सायटेड. आता वाटलं कधी उतरतं, कधी काकाला आणि सगळ्यांना गावी जाऊन मामाच्या काकाच्या पोरग्याला सगळ्यांना भेटतोय मी. बरं उद्या सकाळी परत जत्रा आहे, मग जत्रेला पण जायचं. मग परवा एक दिवस कुठेतरी फिरायला भेटेल, एन्जॉयमेंट करायला. आणि नंतर मग परत शनिवारी लगेच यायला परतीच्या प्रवासाला निघायचं, कारण की छोटी ट्रिप होती आपली. आणि त्याच्यानंतर परत मग मी मध्ये परत जायचं, मग ती मस्त मोठी ट्रिप करणार आहे. 1 महिना पूर्ण त्याच्यामध्ये जाणार आहे त्या ट्रिपला. सो ती ट्रिप तर अजून भन्नाट आणि असं फुल एकदम सगळं आपण फिरणार, पूर्ण कोकणच पालतं घालायचं आहे त्या ट्रिपला सरळ महिन्याभरामध्ये त्या. सो ही ट्रिप फक्त छोटी करणार आपण, कारण की आपल्याला जास्त टाइम तर भेटणार नाही. सो बघू आज काय माहिती क्रॉसिंग लागली आहे का कोणत्या ट्रेनसाठी, काय समजत नाही. आधीच एक तर ट्रेन लेट, अजून लेट याच्यामध्ये. आणि ही आपली दिवा सावंतवाडी मडगाव पॅसेंजर उभी आहे कणकवली स्टेशनवरती.
तर काय आता फायनली ट्रेन आहे ना झारापला पोहोचली आहे आणि ती जशी निघाली सुद्धा 1 मिनिटात जास्तीत जास्त हॉल्ट असेल. 6:31 टायमिंग होता ट्रेनचा इथे. तर 7:01 झाल्यात, गाडी अर्धा तास पूर्ण लेट आहे. तसं कव्हरअप केलं खरं तर बघायला गेलं ना गाडी 1.5 तास लेट होती. सो पण त्या मानाने खूप कव्हरअप केलं ट्रेननी. आता बघू ट्रेन पण सुटल्या, पाठवून सिग्नल भेटलाय, ट्रेन पण सिग्नल भेटला आपल्याला. आता सावंतवाडीला पोहोचलो आहे. सावंतवाडी स्टेशनवरती आहे. गाडी खूपच लेट झाली, तासभर लेट आहे गाडी. आणि बघा पाठीमागे तुतारी सुद्धा उभी आहे निघायला. खरं तर आता थोड्या वेळात तुतारी सुद्धा सुटेल इथूनच. तुतारीला पण खूपच लेट झाला जायला, त्यामुळे काय माहिती ट्रेन पण खूप लेट होते. आणि आमची पण ट्रेन आता पोहोचेल, आणखी आता इथून मडुराला जायचं आम्हाला आता. सो याच्या पुढचं स्टेशन मडुरा. आता आपण डायरेक्ट निघू आणि मडुराला उतरलो का मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. आता घरी जाऊ. सो आता मग इथेच ब्लॉग एंड करू मडुरा स्टेशनला. आणि मग नेक्स्ट उद्या जाऊन नवीन ब्लॉग सुरुवात करू. आणि आपण आता आपल्या जर्नीच्या गावी आलं म्हणजे फिरणारच आपण. सो मग गावी एन्जॉय करू थोडा. स्वतः केलं गाईज. बाय. इथून नाही पडला की दगड लागेल जोरात. घरी पोचलोय जस्ट. आजचा प्रवास हा खूप मस्त आनंदी होता. खरं तर लेट खूप झालं, कारण की ॲटलिस्ट मला तरी 14 तास लागले पूर्ण. 14 तास लागले पूर्ण ट्रॅव्हलिंग. जिथे 7-8 तासाचा प्रवास असतो तो पूर्ण 14 तास घालवले त्याच्यासाठी. आणि दिवा गाडीने जायचं होतं म्हणून मजा करत गेलो, कारण की ती ट्रेनच्या आणि माझं नातं खूप चांगलं. तुम्हाला मी आधीच बोललेलो, मला खूप आवडतं ट्रेननी प्रवास करायला. भले ती लेट जाऊन दे, कशी पण जाऊन दे, स्लो जाऊन दे, पण त्या ट्रेननी मला जायला खूप म्हणजे खूप आवडतं. सो आजचा प्रवास हा खूप मस्त होता, मजेशीर होता. आणि लवकरच आपण हा ब्लॉग पण पोस्ट करणारच आहोत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याच्यामुळेच माझ्या व्हिडिओच्या अपकमिंग नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येतील. आणि आता निघूया आणि उद्या लवकरच नवीन ब्लॉग सोबत भेटू. चला 1 2 3 लेट्स गो गाईज. गो विथ न्यू जर्नी. बाय.